बरं, हे बाहेर पडू शकत नाही. यांना पोलिसांचे बंदोबस्त लावलेले आहेत. का? तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, तुम्ही काय पाप केलेलं नाही, तुम्ही स्वच्छ आहात ना. मग तुम्हाला आता पोलीस ताफा एवढा मागे पुढे कशा करता? आणि या राज्याचं पोलीस खातं फक्त गद्दारांच्या रक्षणासाठीच आहे का? कायदा सुव्यवस्था ढासळली आहे या महाराष्ट्रामध्ये. महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, खून दरोडे वाढलेले आहेत, हत्या वाढलेल्या आहेत, फसवणुकीचे किडनॅपिंगचे गुन्हे वाढलेले आहेत. पण संपूर्ण पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांनी जर गद्दारांच्या रक्षणासाठी लावला असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गद्दाराने त्यांच्या हिमतीवर गद्दारी केली आहे ना, मग हिमतीवर फिरून दाखवावं ना. तुम्ही हिमतीवर गद्दारी केलीत, तुम्ही हिमतीवर 50-50 कोटी रुपये घेतलेत, तुम्ही हिमतीवर 200-200 कोटीचे ठेके घेतलेत. मग त्याच हिमतीवर तुम्ही रस्त्यावरती मोकळेपणाने फिरा खासदार म्हणून. लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, ही माझी मागणी आहे पक्षातर्फे. ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलेला आहात, ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजींनी, पक्षानं, कार्यकर्त्यांनी, थोडी जरी लाज शिल्लक असेल, ज्यांनी खोट्या शपथा घेतल्या आपल्या आईबापांच्या आणि साईबाबांच्या आणि आई भवानीच्या, त्यांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? राजीनामे द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा. होय, आम्ही राजीनामा दिला आणि आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जातो. तुमच्यात हिंमत असेल ना तर हे करा. माझं त्या भाजप